नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 21 जानेवारी आजच्या दिवशी 1972मध्ये ईशान्य भारतातील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांची स्थापना झाली। यासोबतच आजच्या इतर महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। 21 जानेवारीचे महत्त्व काय जाणून घ्या। आजच्या दिवशी झालेले महत्त्वाचे जन्म, मृत्यू आणि जागतिक घडामोडी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यांसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त ही माहिती असणार आहे। चला तर सुरू करूयात। बघूयात आजची ऐतिहासिक घटना। पहिली ऐतिहासिक घटना आहे थोरले माधवराव पेशवे। 1761 पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारे थोरले माधवराव पेशवे यांनी आजच्या दिवशी अवघ्या 16व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली होती। यानंतर बघूया 3 राज्यांची स्थापना। 1972 ईशान्य भारतातील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांची आजच्या दिवशी पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। ईशान्य भारतातील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांना आजच्या दिवशी पूर्ण राज्यांचा दर्जा मिळाला होता। यानंतर बघूयात एलिझाबेथ यांची भारत भेट। 21 जानेवारी 1961 रोजी एलिझाबेथ यांची भारत भेट। इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबरो यांचे आजच्या दिवशी पहिल्यांदा भारत आगमन झाले होते। यानंतर बघू फायर अँड फॉरगेट चाचणी 2000 भारताने रणगाडा विरोधी फायर अँड फॉरगेट अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी आजच केली होती। म्हणजेच 21 जानेवारी 2000 रोजी भारताने रणगाडा विरोधी फायर अँड फॉरगेट या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी आजच्या दिवशी केली होती। यानंतर कॉपीराइट कायदा। भारतात आजच्या दिवशी कॉपीराइट हक्क संरक्षण कायदा लागू करण्यात आला होता। कॉपीराइट कायदा हा 21 जानेवारी 1958 रोजी भारतात कॉपीराइट हक्क संरक्षण कायदा लागू करण्यात आला होता। यानंतर बघणार आहोत आपण महत्त्वाचे जन्म। मधु दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला। भारताचे माजी रेल्वे मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि अर्थतज्ज्ञ प्राध्यापक मधु दंडवते यांचा आज जन्मदिन। रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते। यानंतर बघूया सुशांत सिंह राजपूत। बॉलिवूडचा लोकप्रिय आणि प्रतिभा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा आज जन्मदिन। MS धोनी, द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटातून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। सुशांत सिंह राजपूत यांचा जन्म 1986 रोजी झालेला। यानंतर बघणार आहोत माधव जुलियन यांचा जन्म 21 जानेवारी 1894। प्रसिद्ध मराठी कवी, कोशकार आणि रवी किरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांचा आज जन्मदिन। यानंतर बघूयात महत्त्वाचे स्मृतिदिन। क्रांतिकारक हेमू कलानी। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तरुण क्रांतिकारक हेमू कलानी यांना वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी आजच्या दिवशी ब्रिटिशांनी फाशी दिली होती। यानंतर बघणार आहोत रासबिहारी बोस। आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि महान क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे आज जपानमधील टोकियो येथे निधन झाले। आजच्या दिवशी 1945 रोजी आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि महान क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे आज जपानमधील टोकियो येथे निधन झाले होते। यानंतर विशेष दिवस बघा। प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी अनेक देशांमध्ये आजचा दिवस साजरा केला जातो। आज आहे नॅशनल हग डे। यानंतर आपण बघणार आहोत आजचा सुविचार। क्रांतीची मशाल पेटवणारे कधी मरत नाही, ते इतिहासात अमर होतात। क्रांतिकारक हेमू कलानी आणि रासबिहारी बोस यांना विनम्र अभिवादन। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।